मग ती वस्तू वाजवायला तुम्ही आम्हाला परवानगी कायदेशीर का देत नाही? तर सरकारचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला टॅक्स महसूल देताच कुठं? तर माझी अशी मागणी आहे सरकारकडे, असं सांगणं आहे की 50 रुपयांची 100-200 रुपयांची चपटी दारूची बाटली पिणारा माणूस जर तुम्ही म्हणत असाल भारत राज्याची, भारत देशाची अर्थव्यवस्था जर दारू पिणारा माणूस चालवू शकतो, तर निश्चितपणे आज आपण प्रत्येक साऊंड व्यावसायिक, प्रत्येकाकडे 20-20 लाखाचा साऊंड आहे, प्रत्येकाकडे 20-20, 30-30 लाखाचा मंडप आहे. जर तुम्ही आम्ही जर ठरवलं उद्या आपला साऊंड पकडलं तर चौकीमध्ये आपण 5-10-20 हजार रुपये भरून साऊंड सोडवतो. मग माझं असं तुम्हाला सांगणं आहे आणि सरकारला देखील सांगणं आहे की आमच्याकडून तुम्ही वर्षाकाठी 20-30-40-50 हजार रुपयांचा टॅक्स घ्या, महसूल घ्या आणि आम्हाला कुठेतरी कायदेशीर व्यवसाय करायला तुम्ही आम्हाला परवानगी द्या, ही आमची सरकारकडे मागणी आहे. अरे 200 रुपयाचा बेवडा दारूची बाटली पिणारा माणूस तुम्ही म्हणता अर्थव्यवस्था चालवतो, तर निश्चितपणे आम्ही लाखोंचे व्यवहार करणारी माणसं आहे. मग आम्ही सुद्धा टॅक्स द्यायला तयार आहे ना, मग आम्हाला का कायदेशीर तुम्ही साऊंड वाजवून देत नाही? अशा बऱ्याच अडचणी आपल्याकडे आहेत आणि ह्या अडचणींच्या मुद्द्यावर आपल्याला या ठिकाणी सरकारच्या समोर जायचंय. अधिक न बोलता तुम्हाला एकच सांगतो, अजून भरपूर बोलण्यासारखे विचार आहेत, पण आज 3 दिवस झालं बोलून बोलून माझं दुखतंय नरड आणि बोलून बोलून आम्हाला आलाय कंटाळा, हे घसा दुखायला लागलाय. बोलण्यासारखं भरपूर आहे, तुम्हाला सांगण्यासारखं भरपूर आहे, पण सरकारकडे आपली हीच मागणी आहे की आम्हाला आर्थिक पॅकेज जाहीर करावं, डेसिबलचा जो कायदा आहे तो आम्हाला बदलून द्यावा. या ठिकाणी तुम्ही आमच्याकडनं टॅक्स घ्या आणि कायदेशीर आम्हाला व्यवसाय करायला परवानगी द्या. अजून बरंच काही आहे, अजून बरंच आहे, पण ते सांगणार नाही त्या ठिकाणी. तर ते तुम्हाला सांगायचं आहे, ते कधी सांगायचं आहे तेही तुम्हाला सांगतो. आज तुमचा हा तालुका गंगापूर तालुका, तुमच्या जवळचे 9 तालुके आहेत, 9 मध्ये 2 डिवाइड करा. म्हणजे 5 तालुके एकत्र या आणि एका ठिकाणी 4 तालुके एकत्र या. म्हणजे काय होईल? आज तुमची ही 50 लोक आहेत, 50ची 500 कशी होतील हे आपल्याला गरजेचं आहे. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या तालुक्यांच्या बोड्या तयार करा, बाजूच्या जवळपासच्या त्या बोड्यांना रजिस्टर नंबर घ्या आणि रजिस्टर नंबर घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला महाराष्ट्र राज्याच्या कमिटीला सांगा की बाबा आमच्या 5 बोड्या तयार झालेल्या आहेत आणि वैयक्तिक त्या 4 बोड्या. म्हणजे जे जवळजवळचे तालुके आहेत ते पहिल्यांदा एकत्र या. तुम्ही प्रत्येक तालुक्याने मिटिंग लावा, प्रत्येक तालुक्याने आता त्या मेळावा घेत असताना काय करायचं सांगतो तुम्हाला. 4-5 तालुक्यांना सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी मेळावा घ्यायचा, कार्यालय घ्यायचं, त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याने कामं वाटून घ्यायची. पत्रकार, संपूर्ण पत्रकार, महाराष्ट्र राज्याची टीम आणि या ठिकाणी छावा क्रांतीवीर सेनेचे करण भाऊ गायकर जे आपल्याला मार्गदर्शन करतायत, आपल्या आर्थिक अडचणी आणि हक्कासाठी ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्या पक्षाचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, ते बिंदास खुलेआम आपल्याला या ठिकाणी मदत करतायत, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. फक्त तुम्ही एवढंच करा की तुम्ही 4-5 तालुके मिळून एक मेळावा लावा. त्या मेळाव्यामध्ये तुम्ही संपूर्ण मीडिया, पत्रकार, नाश्त्याचा, जेवणा खावण्याचा जो तुमची लोक येतील त्यांचं तुम्ही सगळ्यांनी मिळून खर्च करा आणि या ठिकाणी 5 तालुक्यांचा मिळून मेळावा घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवा. कारण त्या ठिकाणी आज मी 5-50 लोकांसमोर मुद्दा मांडतोय आणि आपल्याला त्यावेळेस काय करायचंय, तर सरकार समोर संपूर्ण मीडिया, संपूर्ण पत्रकार सगळ्यांना बोलवून तो मार्ग पुढे न्यायचा आहे. आज एवढीशा लोकांमध्ये बोलून काय उपयोग होत नाही. कारण जर लढायचं असेल तर फक्त तुमचा गंगापूर तालुका एकटा लढून काय होऊ शकत नाही.